त्यांनाही धन्यवाद देतो। मेट्रो 3 चा बिकेशी ते कुलाबा दुसरा टप्पाही लवकरच सुरू होईल मार्च पर्यंत, आणि म्हणून मुंबईचा विकास हा ऐतिहासिक आहे। अटल सेतू, कोस्टल रोड, मोठमोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत। आज मुंबई काट टाकते, ठाणे काट टाकतंय, अख्खा महाराष्ट्र काट टाकतोय, आणि म्हणून महायुती सरकार सत्तेत येऊन आता 2.25 वर्ष झाली आहेत। लोकांच्या हिताचे प्रकल्प आणि कामं पूर्ण करताना आम्ही 3 गोष्टींची काळजी घेतली आहे: पंक्च्युअलिटी, रिलायबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी। या 3 गोष्टी आम्ही केल्यात, म्हणजे वेळेमध्ये काम झालं पाहिजे, क्वालिटी काम झालं पाहिजे, यासाठी आम्ही लक्ष देतोय। त्यामुळे राज्यातल्या जनतेने आमच्यावर, महायुतीवर विश्वास दाखवलाय। आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय, तिकडे लाडके भाऊ समोर कुठेतरी लिहिलेलं आहे, आणि म्हणून 2.5 वर्षातली महाविकास आघाडीची कामं आपण बघा आणि 2.25 वर्षातलं आपल्या महायुतीचं काम बघा। आणि सिंचनापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत, उद्योगापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, परदेशी गुंतवणुकीपासून अगदी झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे, हा आपला अभिमान आहे। आणि म्हणून त्याने 2.5 वर्ष आणि आमची 2.25 वर्ष याचा मांडा हिशोब दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। खरं म्हणजे कोविड रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही, गोर गरिबांचे अश्रू पुसणारे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारं आपलं गोरगरिबांचं सरकार आहे। देशाच्या स्वातंत्र्यानंतरची मुंबईची सर्वात मोठी डेव्हलपमेंट होती आहे। खरं म्हणजे ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे। ठाणे जिल्ह्याचं इकॉनॉमीतलं योगदान $48 बिलियन आहे। 2030 पर्यंत ते $150 बिलियन इतकं नक्की गेल्याशिवाय राहणार नाही। मुंबईचं जागतिक आर्थिक केंद्राचं स्वप्न आता दूर नाही, कारण मोदीजी म्हणाले महाराष्ट्र हे पॉवर स्टेशन होईल, मुंबई हे फिनटेक कॅपिटल होईल, आणि नक्की हे डबल इंजिनचं सरकार या राज्याला पुढे घेऊन जाईल। नीती आयोग आम्हाला मुंबईच्या टोटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत आणि मार्गदर्शन करतोय। MMRDA आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये MOU झाला आहे, हे देखील फार मोठी अचीवमेंट आहे। आणि म्हणून एवढी डोंगरा एवढी कामं उभे राहत असताना विरोधक रोज आरोप शिव्याशाप, त्यांच्याकडे दुसरं काही नाही। पण आम्ही नेहमी सांगतो, तुमच्या आरोपांना आम्ही आरोपाने नाही कामातून उत्तर देऊ, आणि ते काम आपलं सरकार या ठिकाणी करतंय। देवी दुर्गा आणि माझ्या समोर बसलेल्या साक्षात दुर्गा या असुरांचा नक्की संहार करतील, यात माझ्या मनात कोणती शंका नाही। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन यासाठी करीन की त्यांची अमेरिका यात्रा जी झाली त्यामध्ये टेक्नॉलॉजी, व्यापार, त्याच्यामध्ये इन्वेस्टमेंट को लेकर चर्चा हुई, सेमीकंडक्टर, डिफेंस जैसे विभिन्न विषयों पर MOU किए गए। महाराष्ट्र में भी इसकी शुरुआत हुई है। नवी मुंबई में सेमीकंडक्टर का काम शुरू हुआ है। दावोस में 5 लाख से ज्यादा MOU हुए हैं, लगभग 70% का काम शुरू हुआ है। ये केवल आपके गारंटी के वजह से हुआ है, ये इसका मुझे पूरा विश्वास है, और इसलिए मोदी जी के प्रयास से ये साथ और मजबूत होगा, ऐसा विश्वास है। रोजगार के नए अवसर पैदा होंगे, औद्योगिक प्रगति को बल मिलेगा। एक प्रगतिशील राज्य के तौर पर इस दौरे से निश्चित तौर पर महाराष्ट्र को भी फायदा होगा। आज जाते जाते मैं सिर्फ इतना ही कहूंगा, मोदी जी आपके नेतृत्व में शिखर पर है राष्ट्र। मोदी जी आपके नेतृत्व में शिखर पर है राष्ट्र। देश का गौरव बढ़ाने के लिए सदा साथ रहेगा महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।